नव्या सरकारचा शपथविधी अखेर पार पडला। 10-11 दिवस रुसवा फुगवा नाराजी आजारपण असे अनेक रंग राजकीय क्षितिजावर उमटले। चर्चा झाली, वाद झाले। अहो नाही नाही म्हणत अगदी अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे फौजदाराचा हवालदार व्हायला तयारही झाले। पण मित्रांनो नमस्कार। नव्या सरकारचा शपथविधी अखेर झाला। नाराजी रुसवा फुगवा यात 10-11 दिवस तर असेच निघून गेले, फुकट निघून गेले। महायुतीत अंतर्गत किती मतभेद आहेत हे सगळे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं ना हो। अहो खरं तर विरोधक या सरकारला म्हणजे ईव्हीएम सरकार म्हणतात, म्हणजे मतदान यंत्रात घोटाळा करून आलेलं, मतदान चोरी केलेलं हे सरकार असा आरोप विरोधक करीत असतात। अहो अर्थात लोकांच्या भावना देखील तशाच आहेत। लोक उघडपणे याच गोष्टी बोलू लागले आहेत। पण आता हे सगळे आरोप करून काय उपयोग आहे का हो? जिसके हात में लाठी उसकी भैंस अशी एक जुनी म्हण आहे ना आपल्याकडे। अहो बघा, असंवैधानिक सरकार म्हणून एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर 2-2.5 वर्ष आरोप झालेच ना। विरोधक सुप्रीम कोर्टात गेले न्याय मागण्यासाठी। कोर्टात काय झालं हे आपल्यासमोर आहे। आताही बघा, विरोधक कोर्टात जातील, मतदान यंत्रावर मतमोजणीवर आक्षेपही घेतील, पण पुढे काय निष्पन्न होणार आहे हो? विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अखेर मोठ्या थाटामाटात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी तर आता मुख्यमंत्री पदाचे आणि एकनाथ शिंदे यांनी आणि त्यांच्यासोबत अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील होण्याबाबत मोठा सस्पेन्स होता। अखेरच्या क्षणापर्यंत हा सस्पेन्स कायम राहिला। पण शेवटच्या क्षणी त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपद घेण्याची तयारी दर्शवली। अखेरच्या क्षणापर्यंत शिंदे यांनी आपल्या नाराजीचं प्रदर्शन केलं। आपण नाराज आहोत हे भाजपाला दिसेल याची पुरेपूर तजवीज देखील केलेली होती। काहीतरी घडेल, काहीतरी पदरात पडेल अशी त्यांची अपेक्षा असावी कदाचित। पण भारतीय जनता पक्षाने त्यांच्या नाराजीकडे ढुंकूनही पाहिलं नाही। काहीही न बोलता भारतीय जनता पक्षाने शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि मग ऐनवेळी शिंदे यांना आपल्याच हातानं आपलेच डोळे पुसावे लागले आणि फौजदाराचा हवालदार बनावे लागले। अहो एका पक्षाचा प्रमुख, शिवसेनेचा पक्षप्रमुख, अहो पण सत्तेसाठी उप बनून समाधान मानून घेण्याची वेळ आली त्यांच्यावरती। अहो बघा ना, मुख्यमंत्री पद ना गृहमंत्री पद, अहो सगळ्या मागण्या करून झाल्या, रुसणं झालं, फुगणं झालं, गावी जाऊन राहणं देखील झालं आणि आजारपण देखील झालं। भाजपनं काही दाद लागू दिली नाही। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालेलं असलं तरी पुढील 5 वर्षे हे सरकार टिकवण्याची मोठी जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर असणार आहे। देवेंद्र फडणवीस यांचा यापूर्वीचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ खूप संघर्षाचा राहिलेला आहे। त्यामुळं त्यांचा येणारा काळही त्यांच्यासाठी मोठ्या संघर्षाचा असण्याची शक्यता आहे। यामध्ये बघा, महत्त्वाचं म्हणजे बाहेरील संघर्षासोबत त्यांना अंतर्गत संघर्षाचाही सामना करावा लागणार आहे। याचं कारण म्हणजे मुख्यमंत्रीपद न मिळाल्यामुळं आता शिंदे यांचा डोळा महत्त्वाच्या खात्यावर असणार आहे। आता ही महत्त्वाची खाती काहीही केलं तरी भाजप देणार नाही बघा। त्यामुळं संघर्षाचा वणवा सतत पेटता राहण्याची शक्यता आहे। महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय झाला, पण अद्याप खाते वाटपाबाबतचा प्रश्न सुटलेला नाही। मुंबईमध्ये खाते वाटपावर अंतिम निर्णय जर झाला नाही तर पुन्हा दिल्लीमध्ये बैठकाचे सत्र सुरू होऊ शकते। अहो माहिती तर अशी मिळत आहे, एकनाथ शिंदे गृह मंत्रालयासाठी सुद्धा आधीपासून आग्रही आहेत, पण भाजप ते सोडायला तयार नाही। आता शिवसेनेचं म्हणणं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, त्यामुळं आता शिंदे उपमुख्यमंत्री असल्यामुळं त्यांना हे गृह खातं मिळावं। पण त्याच्या म्हणण्याला काळीचीही किंमत भाजप देत नाही आणि देणारही नाही। अर्थात त्याची भाजपाला या मंडळीची आता काही फारशी गरज उरलेली नाही, त्यांचं काम झालेलं आहे।
अहो केवळ भाजपच्याच नाही तर अजित पवारांच्याही काही खात्यावर एकनाथ शिंदे सेनेचा डोळा आहे. मग त्यामुळं हे संघर्ष या गोष्टी सुरू राहणार. अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीसाठी मोठ्या मंत्रिपदाची मागणी केलेली आहे आणि याबाबतही लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. शिंदे गट अजित पवारांच्या काही खात्यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळं काय निर्णय होतोय याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. अहो भाजपाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही नाराज करता येत नाही. दोघांनाही जवळच्यांना ठेवायचं आहे, पण कसं आपल्या मुठीत. शिवाय बघा भारतीय जनता पक्षाचे आमदारही मोठ्या प्रमाणावर मंत्रिपदावर आस लावून बसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपाला शिंदे पवार यांच्यासोबत आपल्या पक्षातील नेत्यांची ही मर्जी सांभाळावी लागणार. यामुळं तिघांचा शपथविधी झाला असला तरी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असंच म्हणावं लागेल. बरोबर ना मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.